भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालेत। या 78 वर्षांमध्ये भारताने बऱ्यापैकी विकास केलाय। या विकासामध्ये काँग्रेस असो, भाजप असो किंवा इतर दुसरे राजकीय पक्ष असो, यांनी आपला चांगलाच आणि मोलाचा वाटा दिलाय। भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी आपला भारत देश हा एक विकसित देश व्हावा यासाठी आपले जीवन झोकून देशाची सेवा केली। परंतु याच देशात काही असेही नेते आहेत जे सत्ता ही सेवा पुरवण्यासाठी नाही तर आपले चोचले पुरवण्यासाठी वापरतात। पण आता मी असं का म्हणतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून समजलंच असेल। हा फोटो बघा। हा फोटो तुम्ही इंस्टाग्रामवरती 2-3 दिवस चांगलाच व्हायरल झालेला बघत असाल। पण या फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती नक्की कोण आहे आणि ती इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि इतर सोशल मीडियावरती काय एवढी व्हायरल होते याचं उत्तर जर तुम्हाला आज समजलं तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल। शुक्रवारी 13 मे मंदसौर राष्ट्रीय महामार्गावर MP 14 CC 4782 एक व्हाईट कलरची कार येऊन थांबते। त्यामधून एक महिला नग्न अवस्थेत बाहेर येते। तिच्यानंतर एक युवक उतरतो आणि राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या पब्लिक प्लेसमध्ये हे दोघे मिळून अश्लील गोष्टी करतात। हा सगळा प्रकार राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या CCTV कॅमेरामध्ये कैद होतो। तसेच व्हिडिओ व्हायरल देखील होतो आणि या चर्चेला ठिणगी मिळते। हा व्हिडिओ इतका अश्लील आणि आक्षेपार्ह आहे की तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही। तसेच फोटोमध्ये दिसणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे नेते मनोहर धाकड आहेत असं म्हटलं जातंय। पण तपास करता हे समोर आलं की ते सोहानबाई, ज्या मंदसौर बानी गावातील जिल्हा पंचायत सदस्य आहेत, त्यांचे हे पती आहेत। या प्रकारानंतर पोलिसांनी मनोहर धाकड आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध कलम 296, 285, 3 मधील 5 BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेण्यास व्यस्त आहेत। रतलाम रेंजचे DIG मनोज सिंग म्हणाले होते की एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो कदाचित 8 लेनचा आहे। हा रस्ता नुकताच बांधण्यात आला आहे। कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य निषेधार्ह आहे। भविष्यात हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यता आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर सोसायटीनेही मनोहर धाकड पासून स्वतःला दूर केले आहे। राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अर्जुन धाकड यांच्या सूचनेनुसार धाकड महासभा युवा संघटनेचे मनोहर धाकड यांना धाकड समाजाच्या युवा संघटनेच्या राष्ट्रीय मंत्रिपदावरून मुक्त केले आहे। मंडळी, राजकीय संबंध असलेल्या हगवणे कुटुंबियांचे प्रकरण संपता संपत नव्हते तोपर्यंत BJPशी संबंध असणाऱ्या या मनोहर धाकडे यांचा व्हिडिओ समोर आला। अशा राजकीय नेत्यांना आपली सत्ता असण्याचा माज येतो। अशा व्यक्तींवरती लवकरात लवकर कारवाई करून त्यांना योग्य ते शिक्षा देऊन त्यांचं करिअर संपवणं हेच योग्य राहील। बाकी तुम्हाला ह्या सगळ्या विषयावरती काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा रिसर्च मराठी।